स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा देत मशाल मोर्चा काढण्यात आला आहे। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत। निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतांची चोरी करून गैरमार्गाने भाजपने सत्ता मिळवली आहे। याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौक ते ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य दरवाजापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने मतचोरी कशी केली हे पुराव्यांसह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली। राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला। लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲडव्होकेट अभय छाजेड, भीमराव पाटोळे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, महबूब नदाब, राज अंबिके, प्राची दुधाने, राजेंद्र भुतडा, प्रदीप परदेशी, नितीन परतानी, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरव आमराळे, राजेंद्र मोहिते, दस पोळेकर, इम्रान शेख यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला सर्वांना कल्पना असेल, राहुलजी गांधी आणि सर्व महाविकास आघाडीच्या लोकांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मतपत्रिके संदर्भामध्ये ज्या काही चुका दाखवल्यात त्या चुका आपल्याच वृत्तपत्राच्या काही माध्यमांनी त्या घरी जाऊन ते किती खरे आरोप आहेत हे सिद्ध केल्यानंतर ज्या पद्धतीने मतांची चोरी करून हे केंद्र सरकार आणि हे राज्य सरकार आलेले, या केंद्र सरकारनं राज्य सरकारला या संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला होता, टाटा बिर्लाला सुद्धा एक मताचा अधिकार आणि आपल्याला सुद्धा एक मताचा अधिकार, पण मतपत्रिकेमधले घोळ, मतयादीतले घोळ जे पाहिले तर मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्याचे 2 जागी नाव 2 एपिक नंबर असे नाशिक मध्ये अख्ख्या भारतभर ही चोरी करून झालेली सरकार आहे। म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या 1 दिवसा अगोदर आम्ही ही मागणी करत आहोत की वोट चोर गद्दी छोड, की ज्या पद्धतीने तुम्ही मत चोरलेत आणि या मतपत्रिकेचा घोळ आहे, इलेक्शन कमिशनला सुद्धा माहित नाही आणि ज्या राजीव कुमारनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे प्रमुख होते त्यांनी हे देश सोडून पळून गेलेत, ते माल्टा शहराला गेलेत। आज 4 दिवस झालं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सगळे करतात पण ते भेटत नाही। हे कुठं पळून गेलेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष, त्यांना समोर आणला पाहिजे, त्यांना धरला पाहिजे आणि या मतपत्रिके मतयादीतले घोळ या देशासमोर आले पाहिजे। हे लोकशाहीचं पूर्णपणे पायमल्ली आणि हत्या आहे असं आम्ही समजतो। आम्ही पहिलं प्रथम लोकांमध्ये जनजागृती करणार, या मतपत्रिकेचा सार्वजनिक मतपत्रिका मतदार यादीचं वाचन आम्ही घेणार आहोत, महाविकास आघाडी असेल आणि काँग्रेस पक्ष प्रामुख्याने, त्याचबरोबर आमच्या बूथ असेल, BLA असेल, या प्रत्येकाची मतपत्रिका वाचण्यात येईल आणि जिथं एपिक नंबर डुप्लिकेट झाले असतील, लोकांचे दुबार नाव असतील, मयत झाले पण त्यांचे नाव असेल आणि जे नाव आहेत लोक पण त्याची नावं डिलीट केलेली असेल, या सगळ्याचा सगळा डाटा आम्ही आमच्या परीने आता पुणे शहरासाठी कलेक्ट करणार आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पुणे शहराचे जे काही कळसकर मॅडम आहे त्यांच्याकडे सुपूर्द करणार। हेच करण्यासाठी पहिला प्रथम जनजागृती, मग मतदार यादीचं वाचन, त्याच्यातल्या त्रुटी हे पुणे शहराचे जे इलेक्शन कमिशनचे प्रमुख आहेत, मग ते कलेक्टर असतील किंवा डेप्युटी कलेक्टर, कळसकर मॅडम असतील, या सर्वांना ते देऊन जन आंदोलन उभं करण्याचा आमचा विचारधीन आहे।